नमस्कार मुलांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण गोमंत भारती इयत्ता 8वी कविता नंबर 10 जिचं नाव आहे मालकी, ही कविता आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला त्याचा अर्थ ती पोयम एक्सप्लेन करेल मराठी आणि इंग्लिशमध्ये पण. तर चला बघूया. तर कवितेचं नाव आहे मालकी आणि हे लिहिलं आहे सुधाकर गायधनी. कवी आहेत. तर त्यांचा परिचय आपण पाहून घेऊया. तर सुधाकर श्रावणजी गायधनी सामाजिक जाणीवेचा आविष्कार करणारे कवी. सामाजिक विसंगतीवर आघात करणारी त्यांची कविता श्रेष्ठ जीवन मूल्यांचा पुरस्कार करते. प्रसिद्ध साहित्य आहे कब्रीतला समाधिस्थ, देवदूत हे काव्यसंग्रह, रायाबाई भुलाबाई हे संगीत नाटक इत्यादी साहित्य प्रकाशित. मानवाची संकुचित वृत्ती पाहून पृथ्वीला हसू येते असा आशय ह्या कवितेतून प्रकट केला आहे. तर आपण पाहूया, ही कविता वाचून पाहूया. पहिली मी कविता वाचते पहिली आणि मग तुम्हाला अर्थ सांगते. ओके, सुरू करूया. जमीन असते जागच्या जागी, लोक भांडतात जागोजागी. या खुंटीपर्यंत माझी जमीन, त्या दगडापासून त्याची सुरू होते. अशी कल्पनेची रेषा ओढून जमिनीला विभागता येते. हे डाव्या हाताने उजव्या हाताशी एवढे माझे तर तेवढे तुझे शरीर, या विषयावर फालतूचा वाद घालण्यासारखे दिसून येते. लोक जमिनीची मालकी सांगतात आणि पृथ्वीला हसू येते. ठीक आहे, तर ही एक अशी सिंपल अशी कविता आहे आणि मी तुम्हाला आता त्याचा अर्थ एक्सप्लेन करणार. ओके, तर सुरू करूया. पहिल्या 2 ओळी मी एक्सप्लेन करते. ओके, मी हायलाइट करते. ह्या 2 ओळी आहेत. जमीन असते जागच्या जागी, लोक भांडतात जागोजागी. तर जमीन काय असते? जमीन नेहमी तिच्या जागेवरच असते, ती हलत नाही, बरोबर. पण माणसं मात्र प्रत्येक ठिकाणी त्या जमिनीवरून भांडतात. ओके, सो इंग्लिशमध्ये याचा मीनिंग काय आहे? तर लँड स्टेज इन इट्स प्लेस, इट नेव्हर मूव्स, बट पीपल कीप फायटिंग एव्हरीवेअर टू क्लेम इट एज देअर ओन. ओके, नेक्स्ट आपण बघूया ह्या 2 ओळी. या खुंटीपर्यंत माझी जमीन, त्या दगडापासून त्याची सुरू होते. तर लोक काय म्हणतात की ह्या खुंटीपर्यंत माझी जमीन आणि त्या दगडापासून तुझी. तर माणूस काय करतो? जमिनीवर आपली मर्यादा आखत जातो. ओके, पार्टिशन्स करतो की एवढं तुझं आणि तेवढं तुझं असं. सो people, what do? They say my land ends at this stake and yours begins from that stone. So what do humans do? They draw borders on the earth. Okay, तर असा त्याचा मीनिंग आहे. नेक्स्ट आहे अशी कल्पनेची रेषा ओढून जमिनीला विभागता येते. द पोएट आस्क्स, कवी विचारतो, फक्त कल्पनेने आखलेल्या रेषांनी आपण जमीन खरोखर विभागू शकतो का? जमीन ही निसर्गाची आहे, ती कोणाचीच नाही. The poet asks, can we really divide land just by drawing imaginary lines? The land belongs to nature, not to anyone. हे डाव्या हाताने उजव्या हाताशी एवढे माझे तर तेवढे तुझे शरीर. तर जमिनीवरून वाद करणे म्हणजे जणू आपल्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या हातामध्ये वाद घालण्यासारखं आहे ना. दोन्ही आपलेच आहेत, मग का भांडायचं? Fighting over land is like arguing between your own left and right hands. Both belong to the same body. या विषयावर फालतूचा वाद घालण्यासारखे दिसून येते. पुढच्या 2 ओळी आहेत. अशा छोट्या गोष्टींवर वाद करणे मूर्खपणाचेच आहे. कवी सांगतो की जमीन आपल्या स्वार्थासाठी नाही, ती सगळ्यांसाठी आहे, ती सगळ्यांची आहे. ओके, आर्ग्युइंग ओव्हर सच थिंग्स इज युजलेस, इट इज सेल्फिश. Poet reminds us that land is not anyone's personal property, it belongs to all. लोक जमिनीची मालकी सांगतात आणि पृथ्वीला हसू येते.
लोक म्हणतात ही माझी जमीन आहे, पण पृथ्वी मात्र असते, कारण ती जाणते की सगळे शेवटी तिच्याच कुशीत परत येतात. ती तिचीच जमीन आहे. People claim this land is mine, but the earth smiles. She knows that in the end everyone returns to her land. तर मोरल काय आहे की कवी आपल्याला सांगतो की माणसाने जमिनीवरून वाद न करता निसर्गाशी एकरूप व्हावं. जमीन ही सगळ्यांचीच आहे, तिच्यावर सीमा आखून मालकी सांगणं यात अर्थच नाही. The poet teaches us that humans should not fight over land. Earth belongs to everyone, and dividing it with lines and ownership claims is meaningless. तर हे होतं कवितेचं एक्सप्लेनेशन. मी एक्सप्लेन केली आहे. आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, कवीच्या मते लोक जमिनीची वाटणी कशी करतात? ओके. तर कवीच्या मते लोक जमिनीची वाटणी फक्त कल्पनेने खुंटी आणि दगड यांच्या रेषा ओढून करतात. खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा. पृथ्वीला केव्हा व का हसू येते? पृथ्वीला हसू येते जेव्हा लोक जमिनीवर विवाद करतात आणि मालकी ठरवतात, कारण जमीन ही सर्वांसाठी समान आहे, पण माणसे त्यावर तुटपुट होतात. कवी सांगतो की हे वाद फालतू आहेत आणि पृथ्वीला ह्यावर हसू येते. तर हे होतं एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन आन्सर्स आपण सॉल्व केलेले आहेत. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तुम्ही सबस्क्राईब करा. मी असेच तुम्हाला कविता आणि धडे एक्सप्लेन करणार आहे. तर स्टे ट्यून्ड आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब करा आणि प्रश्न असेल काही तर कॉमेंट जरूर करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. बाय.